कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या सीपीआर रुग्णालयात सध्या कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। अनेक विभाग अद्ययावत करण्यात आलेले असून रुग्णांना त्याचा लाभ होताना दिसतोय। मात्र रुग्णालय परिसरामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे, विकास कामं जरी सुरू असली तरी अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे। त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कोट्यवधींची विकास कामं सुरू तरी विकास काही दिसेना। कोल्हापुरातल्या थोरल्या रुग्णालयात रुग्णांची परवड थांबेना। कोल्हापुरातलं थोरलं रुग्णालय अर्थात सीपीआर रुग्णालय ग्रामीण भागातून इथे उपचाराच्या आशेनं दररोज हजारो नागरिक येत असतात। सुमारे 1700 ते 2000 रुग्ण ओपीडी आणि इतर उपचारांसाठी इथे नेहमीच येत असतात। त्यामुळे रुग्णालयात कोणत्याही प्रहरी गर्दी असते। ही वाढती गर्दी आणि रुग्णालयावरील वाढता ताण पाहता इथे प्रशासनाकडून विविध विकास कामं आणि आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ज्याकडे आपण सर्वजण पाहतो त्या सीपीआर रुग्णालयात रुग्णांना कशा पद्धतीचे उपचार मिळतात याची आज आपण तपासणी करणार आहोत। पुढारी न्यूज या सगळ्या कोल्हापुरातल्या थोरल्या दवाखान्यात कशा पद्धतीने रुग्णसेवा जी आहे ती पुरवली जाते हे आहे ते पाहणार आहोत। आपण जर या रुग्णालयाची आत्ताची परिस्थिती बघितली तर कोट्यावधी रुपये खर्च जे आहे ते या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी होत आहेत। बाजूला जर आपण जुनी इमारत बघितली तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी केलेली आहे। समोर आपल्याला एक रुग्ण आता दिसत असेल, त्या रुग्णाला खरतर या ठिकाणी तपासून बाहेर आता आणण्यात येते। मात्र नातेवाईकांनाच हे सगळं काम जे आहे ते करावं लागते। सीपीआर रुग्णालयामध्ये एकही कर्मचारी त्यांना ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर या ठिकाणी उपलब्ध नसल्याचं आत्ताचं हे चित्र आपण सध्या आपल्या ज्या कॅमेऱ्यात पाहतोय। कोल्हापुरात जवळपास 2000 इतके रुग्ण रोज विविध उपचारासाठी या ठिकाणी ओपीडीमध्ये येत असतात। विविध उपचार या ठिकाणी कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात होत असतात। कशा पद्धतीने या ठिकाणी रुग्णसेवा सगळ्यांना पुरवली जाते हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर या सगळ्या रुग्णालयामध्ये कशा पद्धतीचे हे सगळे उपचार असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। सीपीआर रुग्णालयातील सर्वात गजबजलेला विभाग म्हणजे प्रसूती विभाग। इथे दररोज 20 महिलांची प्रसूती होते। मातृत्वाचा आनंद आणि नव्या जीवाचा पहिला ट्या ज्या विभागाला अनुभवता येतो तिथली परिस्थिती तर बघा। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामधला हा प्रसूती विभाग आहे आणि या प्रसूती विभागामध्ये देखील दररोज जवळपास 20 महिलांची त्या ठिकाणी प्रसूती होत असते। घाणीचं जरा काही प्रमाणात साम्राज्य जर मिळत असेल पाहायला, मात्र दुसरीकडं नूतनीकरणाचं काम सुरू आहे। मात्र रुग्णालयातल्या जे रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांना चांगला अनुभव आहे असं काही जणांचं म्हणणं आहे। काही जणांना अस्वच्छता या ठिकाणी वाटते। सध्या तरी या प्रसूती विभागात मात्र अनेक जण समाधानी असल्याचं पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी लोक जे आहेत ते येत असतात आणि या ठिकाणचा अनुभव अनेकांना त्या ठिकाणी चांगलाच पाहायला मिळाला। रुग्णालय प्रशासन आधुनिकीकरणाचे मोठमोठे दाखले देत असेल, पण अगदी बेसिक आधुनिकीकरण अर्थात डिजिटल किंवा ऑनलाईन पेमेंट सुविधेची मात्र अनेक ठिकाणी वानवा आहे। त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होते। रात्री 8 नंतर रुग्णालयातील औषध विभागच बंद असतो, त्यामुळे औषध घ्यायची कुठून अशीही अनेकांची भ्रांत आहे। जे काही टेंडर लेबर कॉन्ट्रॅक्टचं दिलेलं आहे ती लोक सुद्धा किती माणसं दाखवतात किती पगार घेतात हा एक संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे आलेल्या रुग्णाला त्याला एक्सरेला स्वतःला घेऊन जावं लागतं। त्याला वरच्या मजल्यावर न्यायचं असेल, लिफ्टमध्ये न्यायचं असेल, स्वतः ट्रेचरवर ढकलायचं न्यावं लागतं। अशी परिस्थिती सध्या या रुग्णालयामध्ये आहे। स्वतः करायचं नातेवाईकांना पेशंटच्या ही जबाबदारी कुणाची आहे? ही प्रशासनाची आहे, रुग्णालयाची जबाबदारी आहे। ती म्हणजे वॉर्ड बाय भरती नाही आहे, परवा पेपर वाचायची भरती नाही आहे, माणसं कमी आहेत। आम्ही मागणी केली केव्हा माणसं भरती होणार? माणसं मेले हो। सध्याचं युग हे डिजिटलायझेशन युग असं म्हटलं जातं, पण अद्यापही सीपीआरमध्ये एकाही ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची सुविधा नाही। त्यामुळे केस पेपर विभाग असू दे किंवा अन्य विभाग या ठिकाणी जेव्हा आपण त्या संबंधित विभागाकडे जातो तेव्हा तिथून परत पाठवलं जातं, कारण की त्या ठिकाणी ऑनलाईनची सुविधा नाही। 20 रुपये किंवा केस पेपर MRI यासारखी कुठली ऑनलाईन सुविधा नाही। पण त्यानंतर अद्यापही सीपीआरमध्ये जे वॉर्ड बॉय किंवा सिस्टर्स आहेत प्रशासनाने त्यांना सूचना करूनही येणाऱ्या रुग्णांशी ते व्यवस्थितपणे बोलत नाहीत। तर या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा होणं सीपीआरमध्ये अत्यंत आवश्यक आहे। एका तरुणानं तर आपली मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे आणि थोरल्या रुग्णालयातल्या स्टाफच्या उर्मटपणाची पोलखोल केली। सीपीआर रुग्णालयामध्ये असाच एक तरुण जो आहे तो आपल्या उपचारासाठी आला होता आणि त्याला नेमकं या ठिकाणी काय अनुभव आले तो स्वतः या ठिकाणी त्याने काही रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय नेमके आज कोणत्या उपचारासाठी आला?
पहिल्यांदा तर मी पायाच्या फ्रॅक्चरचं दाखवायला आलतो. तर पहिल्यांदा मी जेव्हा OPDमध्ये केस पेपर काढला तर तिथं ऑनलाईनची सुविधा नाही आहे. 20 रुपये ऑनलाईन पेमेंट 20 रुपये सुट्टे द्यावे लागतात. अगर तुमच्याकडे 100 असले तर 100 चालणार नाहीत किंवा 50 पण चालणार नाहीत. 20च रुपये द्यावे लागतात. लक्ष दिलं जात नाही. नुसता केस पेपर बघतात, टॅब लिहून देतात, जावा म्हणतात, एक्सरे काढून या. त्यानंतर एक्सरेचे पैसे भरायला गेलो मी. 90 रुपये एक्सरेची फी होती. माझ्याकडे 100 रुपये होते. मी 100 रुपये दिले. त्यानंतर ते बोलले की 10 रुपये दे. तर 10 रुपये सुट्टे कुठनं द्यायचे आम्ही? एकतर ऑनलाईन नाही आणि त्यांनी पाटी लिहिली आहे की ऑनलाईन नाही आहे म्हणून. जो कलेक्शनला होता की 10 रुपये मी नंतर देतो. कधी देतो की एक्सरे काढून ये आणि त्यानंतर एक्सरे दाखव आणि त्यानंतर मी तुला पैसे देतो 10 रुपये. बरं ठीक आहे. मी म्हणलं की त्याला की आत्ताच द्या. सकाळ दरनं एवढ्या हजारो पेशंट येत आहेत, एवढी गर्दी आहे, तर सुट्टे 10 रुपये नाहीत का? तर तो आरवाच्या शब्दात बोलायला लागला कसा पण, आणि त्यांना आयडेंटिटी सुद्धा घातलेली नाही. सीपीआर रुग्णालयावर दिवसागणिक रुग्णांचा भार वाढतोय. मात्र त्या तुलनेत वॉर्ड बॉय आणि परिचारिकांची संख्या अपुरी आहे. अनेकदा एका विभागातून दुसऱ्या विभागात रुग्णांना हलवताना स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर देखील सहज उपलब्ध होत नाहीये. तिथेही नातेवाईकांचीच फरफट होते. दररोज या रुग्णालयामध्ये माझ्या बाजूला जर आपण बघितले तर ही अपघात विभागाच्या ठिकाणची OPD आहे, ज्या ठिकाणी शेकडो रुग्ण जे आहेत ते रोज येत असतात. फक्त हा अपघात विभागच नाही तर सर्वोपचार खरं तर रुग्णालय आहे. त्यामुळं अर्थातच वेगवेगळ्या विभागात जवळपास 2000हून अधिक रुग्ण दररोज या ठिकाणी OPD त्या ठिकाणी घेत असतात. विविध आजारांसाठी ते या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना स्ट्रेचर आणि इतर व्यवस्था जी आहे ते मिळत नाही. तर आत्ता जरी आपण बघितलं तर या ठिकाणी एक मृतदेह खरं तर एका व्यक्तीचा आहे आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर अवेलेबल नव्हतं. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या ठिकाणी ही सेवा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं ॲम्ब्युलन्समध्येच ह्या मृतदेहाला ठेवण्याची वेळ जी ती या सगळ्यावरती आली होती. आणि आत्ता काही वेळानंतर या ठिकाणी स्ट्रेचर उपलब्ध झालेलं आहे आणि ते आतमध्ये आता घेऊन जातील. पुढच्या काळात कशा पद्धतीनं हा थोरला दवाखाना म्हणून ज्याची ओळख आपल्या कोल्हापूरमध्ये आहे त्या दवाखान्यातल्या सगळ्या त्रुटी कधी दुरुस्त होणार आहेत हे देखील आपण येणाऱ्या काळात पाहणं गरजेचं आहे. सीपीआर रुग्णालयाचा परिसर हा मोठा आहे. मात्र दिशादर्शक फलक पुरेसे नसल्यानं अनेक नागरिकांना इथे विविध विभाग शोधताना अडचणी येतात. रुग्णालय प्रशासन परिसर स्वच्छतेवरती काम करतंय, पण अजून त्यांना पूर्णपणे यश आलेलं नाही. पण एका विभागात मात्र सकारात्मक चित्र दिसलं, तो म्हणजे रुग्णालयातील हृदयरोग विभाग. हा विभाग अतिशय अद्ययावत करण्यात आलेला आहे. तिथे अनेक रुग्णांना याचा चांगला फायदा होताना पाहायला मिळतोय. कोल्हापुरातल्या याच CPR रुग्णालयामध्ये हृदयरोग विभाग देखील त्या ठिकाणी अतिशय अद्ययावत करण्यात आलेला आहे. अर्थातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून याच रुग्णालयामध्ये कोट्यावधीची खरं तर कामं होताना पाहायला मिळतात. राजेश क्षीरसागर शहरातले आमदार आहेत, ते देखील यासाठी अनेक वेळा प्रश्न उपस्थित करताना आपल्याला दिसलेले आहेत. आणि आता आपण हे या हृदयरोग विभागाची दृश्य पाहतोय, जो अद्ययावत त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा तर पाहायला मिळतो. शिवाय रुग्ण जे आलेले आहेत त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळून त्यांना बाहेर जे ते सोडलं जातं, असाच अनेकांचा अनुभव कोल्हापुरात आता पाहायला मिळतोय. सीपीआर रुग्णालयात विकास कामांमुळे सकारात्मक बदल दिसत असले तरी मात्र विकास अजून पूर्णपणे झालेला नाही, हेच या दृश्यांवरून पाहायला मिळतं. स्वच्छता, डिजिटल पेमेंट सिस्टीम, दिशादर्शक फलक, औषधांची 24 तास उपलब्धता इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जरी विनासायास रुग्णांना आणि नातेवाईकांना मिळाल्या तरी निम्मे प्रश्न सुटतील. बाकी विकास हा कालानुरूप होतच राहणार आहे. शेखर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कोल्हापूर.